ताई नाव सांग संपूर्ण तुझं. दुर्गा सुरेश कुनावर. जन्मतारीख काय आहे तुझी? 6/6/2005. ही जन्मतारीख बरोबर आहे का? हो पहिलंच लग्न आहे तुझं? हो. किती वर्षापासून ओळखते तू मुलाला? 3. त्याच्याबद्दल तुला पूर्णपणे माहिती आहे का? हो हो. का माहिती करून घ्यायची मग लग्न करायचं? नाही सगळं थांबायचं आपण 2 दिवस लागणारा? नाही. काय करायचं? करायचं लग्न? हो. कधी करायचं? आता. हे लग्न तुझ्या सहमतीनं होत आहे का? का कोणी बळजबरी आणलं ताई तुला इथं? नाही. साक्षीदारांनी नवरदेवने काय बळजबरी केली? नाही. सुधीत आहे पूर्णपणे तू? का नशा पाणी वगैरे काही करून आली इथं? नाही. पहिलंच लग्न आहे तुझं? हे जे रेकॉर्डिंग स्टेटमेंट मी तुझं घेतोय ताई तुझ्या सहमतीनं घेतोय? भविष्यात हे स्टेटमेंट पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकते याची तुला पूर्णपणे कल्पना आहे का? करायचं लग्न? मुलाची पूर्ण पार्श्वभूमी तुला माहिती आहे का? तो काम काय करतो? त्याला घर आहे का? स्वतःचं जमीन जमला बंगला गाडी आहे का? माहिती आहे का? का माहिती करून घ्यायची ताई मग लग्न करायचं? थांबायचं आपण? नाही. वाटलं विचार कर. एकदा लग्न झालं परत कॅन्सल करता येत नाही. हिंदू धर्माने 7 जन्मासाठी कायद्याने 1 जन्मासाठी करायचं लग्न तुला? कधी करायचं? आता. हा आता. का घरी सोडून येऊ तुला कोणी बळजबरी आणलं असेल तर? नाही. हे जे तुझ्या लग्नाला जे 3 साक्षर झाले त्यांना ओळखते तू पूर्णपणे? त्यांची काय तुझ्या जबरदस्ती वगैरे काय नाही. सुधीत आहे ना पूर्णपणे तू? हे जे स्टेटमेंट तुम्हाला इथं देते जे तू स्थानिक पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या घरच्यांची काही मिसिंग वगैरे दाखल असेल तर तिथं जाऊन हे स्टेटमेंट द्यायचं हा ताई. हो चालेल. नाव सांग दादा संपूर्ण तुझं. अभिषेक रमेश मेटे. जन्मतारीख काय आहे? 27/8/1999. ही जन्मतारीख बरोबर आहे का? हो पहिलंच लग्न आहे? हो मुलीबद्दल पूर्णपणे माहिती आहे का? हो. तिची पूर्ण पार्श्वभूमी तुला माहिती आहे हो. का? माहिती करून घ्यायची काही? नाही माहिती. पहिलंच लग्न आहे तुझं? हो. ताई तुझं पहिलंच लग्न आहे का?